विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, अपकमिंग एक्झामसाठी आपण फार्मासिस्ट, औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी याकरता जर फॉर्म भरला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट हा जो तुमचा टॉपिक आहे त्यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, इट ऑल्सो कॉल्ड ॲज इनव्हॉइस बुक अँड इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट. ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, आपण स्वतः रीड करायचे. ऑप्शन रीड करण्याकरिता वेळ हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करा, ऑप्शन रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, परचेस डे बुक कॉल्ड ॲज इनव्हॉइस बुक अँड इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग परचेसेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट. प्रश्न 2, ABC टेक्निक इन इन्व्हेंटरी कंट्रोल मीन्स. ABC टेक्निक म्हणजे काय? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑलवेज बेटर कंट्रोल. यानंतर पुढील प्रश्न, इन ABC इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक अ आयटम आर अँड कव्हर्स इन्व्हेंटरीज ऑफ टोटल. योग्य उत्तर आहे कॉस्टली 10%. पुढील प्रश्न, VED analysis in inventory control involves. VED analysis inventory control मध्ये involves vital item, essential item and desirable items. यानंतर पुढील प्रश्न, VED analysis used for. VED analysis कशासाठी वापरले जाते? तर ते वापरले जाते जेवढे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी स्पेअर पार्टसाठी ते यूज केले जातात. यानंतर पुढील प्रश्न, इन VED ॲनालिसिस डी स्टँड फॉर. ऑलरेडी बघितलंय, व्हायटल, इसेन्शियल अँड डिझायरेबल आयटम्स, म्हणजेच ऑप्शन डी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूयात, EOQ मीन्स. तर EOQ म्हणजे काय? तर ऑप्शन बी, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. पुढील प्रश्न, लेजिटिमेट स्क्रॅप इज अ स्क्रॅप विच इज. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अँटिसिपेटेड इन ॲडव्हान्स. पुढील प्रश्न बघूयात, अकॉर्डिंग टू परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम द रेकॉर्ड इज फॉलोइंग टाईप एक्सेप्ट. तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, डेटा कार्ड. पुढील प्रश्न बघूयात, द लेवल विच इज बिलो द मिनिमम स्टॉक लेवल इज कॉल्ड. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेंजर लेवल असे म्हटले जाते. आणि विद्यार्थ्यांनो, आपण फार्मासिस्ट, औषध निर्माता जो सिलेबस दिला आहे त्यावर आपण 3000+ प्रश्न तयार केले आहेत. सोबत 40 सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आहेत, 2 फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत. आपल्याला हवं असेल तर आपण 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. सोबत 15 प्रश्नपत्रिका देखील देतोय. मागच्या 50 ऑफ कोड यूज करायचा, 250 रुपयामध्ये मटेरियल भेटून जाईल. याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ज्ञानवंदन एज्युकेटर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावरून हा कोर्स परचेस करायचा आहे. कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोल प्रॉपर्टरशिप इज ऑल्सो नोन ॲज. राईट आन्सर आहे ऑप्शन बी, वन मॅन बिझनेस. पुढील प्रश्न, कार्टा इन जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. कर्ता म्हणजे काय? तर कर्ता म्हणजे सिनियर मोस्ट मेल मेंबर ऑफ द फॅमिली. ऑप्शन डी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, द बिझनेस ऑर्गनायझेशन रन ॲज अ पार्टनरशिप इज कॉल्ड ॲज. तर त्याला आपण म्हणत असतो ऑप्शन क्रमांक बी, फर्म. पुढील प्रश्न, मायनर पार्टनर इज द पार्टनर बिलो द एज ऑफ. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 18. पुढील प्रश्न, जॉईंट स्टॉक कंपनी ॲक्ट इज गव्हर्निंग बाय. तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी, कंपनी ॲक्ट 1956. पुढील प्रश्न, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन इज ऑफ पर्सन हु आर फायनान्शियल. राईट आन्सर आहे ऑप्शन डी, व्हॉलंटरी. पुढील प्रश्न, स्लीपिंग पार्टनर इज ऑल्सो नोन ॲज.
स्लीपिंग पार्टनर याला आपण काय म्हणू शकतो तर इनॅक्टिव्ह पार्टनर. पुढील प्रश्न बघूयात क्वेश्चन क्रमांक 18. पुढील प्रश्न बघूयात गव्हर्नमेंट कंपनी हेल्ड ॲटलिस्ट %% ऑफ इट्स कॅपिटल हेल्ड बाय गव्हर्नमेंट. तर एखाद्याला आपण गव्हर्नमेंट कंपनी म्हणू शकतो किंवा जर गव्हर्नमेंटने त्यामध्ये 51% जे शेअर आहेत ते आपल्याकडे ठेवेल असेल तर. पुढील प्रश्न द स्ट्रक्चर इन विच देर इज अ सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट इज कॉल्ड. तर त्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक ए कंपनी. पुढील प्रश्न इन अ कोऑपरेटिव्ह सोसायटी द प्रिन्सिपल फॉलोड इज. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कोणतं प्रिन्सिपल फॉलो केलं जातं. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 man 1 vote. पुढील प्रश्न द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स अलाउड इन द बँकिंग बिझनेस इज. बँकिंग बिझनेसमध्ये मॅक्झिमम किती पार्टनर अलाउड केले जातात. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 10. पुढील प्रश्न द कॅपिटल ऑफ अ कंपनी इज डिवायडेड इन टू नंबर ऑफ पार्ट्स इच वन ऑफ विच आर कॉल्ड. एखादी कंपनी त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते दिले तर त्यांना काय म्हणतात शेअर, आणि ज्यांच्याकडे असतात त्यांना काय म्हणतात तर शेअर होल्डर. पुढील प्रश्न प्रोव्हिजन ऑफ रेसिडेन्शियल अकोमोडेशन टू द मेंबर ॲट अ रिझनेबल रेट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ. तर ऑब्जेक्टिव्ह कसला आहे तर ऑप्शन बी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह. पुढील प्रश्न द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ अ जॉईंट स्टॉक कंपनी इज इलेक्टेड बाय. राईट आन्सर आहे ऑप्शन डी शेअर होल्डर. पुढील प्रश्न प्रॉफिट्स डू नॉट हॅव टू बी शेअर्ड द स्टेटमेंट रेफर्स टू. राईट आन्सर आहे ऑप्शन सी सोल प्रोप्रायटरशिप. पुढील प्रश्न बघूयात द हेड ऑफ द जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज कॉल्ड. ऑलरेडी बघितलंय त्याला कर्ता म्हणतात. पुढील प्रश्न अ पार्टनर हुज असोसिएशन विथ द फर्म इज अननोन टू द जनरल पब्लिक इज कॉल्ड. एखाद्या कंपनीचा असा पार्टनर आहे जो लोकांना माहीतच नाही त्याला आपण काय म्हणतो तो सिक्रेट पार्टनर. ऑप्शन बी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न ॲटलिस्ट 10 adults नो मॅक्झिमम लिमिट इन अ केस ऑफ. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोऑपरेटिव्ह सोसायटी. पुढील प्रश्न व्हॉट इज द लिमिट ऑफ मेंबर इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी. तर लिमिट किती एखादी प्रायव्हेट कंपनीमध्ये किती मेंबर असू शकतात तर ऑप्शन सी 50 इतके. पुढील प्रश्न द लाईफ ऑफ सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस इज. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनस्टेबल. पुढील प्रश्न प्रोव्हिजन ऑफ रेसिडेन्शियल अकोमोडेशन टू द मेंबर ॲट अ रिझनेबल रेट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह. पुढील प्रश्न द कॅपिटल ऑफ अ कंपनी इज डिवायडेड इन टू नंबर ऑफ पार्ट्स इच वन ऑफ विच आर कॉल्ड ॲज अ शेअर. ऑलरेडी बघितलंय. रिटेलर इज अँड अ डायरेक्ट लिंक विथ. रिटेलरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणाशी असतो तर ऑप्शन डी होलसेलरशी असतो. पुढील प्रश्न होलसेलर ॲक्ट ॲज लिंक बिटवीन. होलसेलर हा कोणामधील दुवा आहे तर तो दुवा असतो रिटेलर आणि मॅन्युफॅक्चर यांच्याशी. पुढील प्रश्न हेवी मशिनरी इज सोल्ड टू द कन्झ्युमर बाय. तर कोणामार्फत या विकल्या जातात तर ऑप्शन बी डायरेक्ट सेलिंग. पुढील प्रश्न इन अ मेल ऑर्डर गुड्स आर सोल्ड ऑन. ऑप्शन सी ऑन कॅश बेसिस. पुढील प्रश्न इन्टिनरंट रिटेलर सेल द गुड फ्रॉम. राईट आन्सर आहे ऑप्शन डी मुव्हिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. पुढील प्रश्न मल्टिपल शॉप डील विथ. तर मल्टिपल शॉप डील विथ ऑप्शन बी स्पेसिफाईड सेम टाईप ऑफ गुड्स. पुढील क्वेश्चन आर द एजंट हू ऑब्टेन नायदर द पोझिशन नॉर द ओनरशिप. तर त्यांना आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक डी ब्रोकर असे म्हणतो. पुढील प्रश्न एजंट सेल दी गुड ऑन बिहाफ ऑफ सेलर. तर त्याला आपण म्हणतो
कमिशन एजंट. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी जे फार्मसिस्टचं आपण मटेरियल तयार केलं आहे, 3000 प्लस प्रश्न, 40 प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट, 2 मॉक टेस्ट, मागील 15 प्रश्नपत्रिका फक्त 250 रुपयामध्ये भेटते. मार्केटमध्ये पुस्तक घ्यायला गेले तर 500च्या पुढे पुस्तक भेटेल, त्यात ऑनलाईन टेस्टसुद्धा नसणार आहे. तर आपण जे तयार केलं आहे ते तुम्ही नक्की परचेस करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसे DMR नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 19000 प्लस प्रश्न आहेत, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. हे देखील ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण घेऊ शकता. सोबत ठाणे महानगरपालिकेसाठी जर फॉर्म भरला असेल तर 19000 प्लस प्रश्न, प्राईस 499. कुपन कोड यूज करा, 450मध्ये मटेरियल भेटेल. 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. प्रत्येक ऑनलाईन टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर आहेत. कितीही वेळेस तुम्ही त्या टेस्ट देऊ शकता. तुम्हाला काय काय कंटेंट भेटणार आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत, किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्सच्या कंटेंटमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी देखील आपण किती PDF आहेत, किती ऑनलाईन टेस्ट आहेत, त्या सर्व माहिती आपण घेऊ शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. जे आपलं करंट अफेअर्सचं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स, त्याला देखील सबस्क्राईब करा. तसेच त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा, करंट अफेअर 2025, आणि ते सर्व व्हिडिओ आपण बघून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.